Good morning, children. I am Mrs. Mohini Mahendra Khairnar, ZP School Savat, Cluster Pise, Taluka Bhivandi, District Thane. Today we learn Standard 4, Subject English, and chapter is To the Market. To the Market is a poem. Some children go to the market and bought some things, and which things they brought and how does they remind it. Now we study in this poem. काही मुलं मार्केटमध्ये जातात आणि वस्तू खरेदी करत असतात आणि ते अनेक वस्तू त्यांना खरेदी करायच्या असतात. त्यावेळेला त्या वस्तू कशा लक्षात ठेवायच्या त्याची एक युक्ती आपल्याला या कवितेतून शिकायला मिळणार आहे. तर चला तर मग पाहूया आपण. कवितेचं नाव आहे टू द मार्केट. तर फर्स्ट चाइल्ड, पहिला मुलगा काय म्हणतो? आय वेंट टू द मार्केट. आय वेंट, आय म्हणजे मी, वेंट म्हणजे गेलो होतो. कुठे? टू द मार्केट म्हणजे मार्केटमध्ये, बाजारामध्ये गेलो होतो. डू यू नो वॉट आय बॉट. डू म्हणजे का, यू म्हणजे तुम्ही किंवा तुम्हाला, नो म्हणजे माहिती, माहीत असणे. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का? व्हॉट आय बॉट, व्हॉट म्हणजे काय, आय म्हणजे मी आणि बॉट म्हणजे विकत घेतले. मी काय विकत घेतले? डू यू नो व्हॉट आय बॉट म्हणजे तुम्हाला माहीत आहे का मी काय विकत घेतले? तर पुढे काय सांगतो? सम रेड शायनी ॲपल्स. सम म्हणजे काही, रेड म्हणजे लाल, शायनी म्हणजे चमकदार आणि ॲपल तर माहिती आहे, सफरचंद. सम रेड शायनी ॲपल्स, दॅट्स व्हॉट आय गॉट म्हणजे तेच मला मिळालं आहे. तर सेकंड चाइल्ड काय करतो? पहिल्या मुलाने घेतलेल्या वस्तूला आपल्या यादीमध्ये ॲड करतो आणि त्याने घेतलेली वस्तू पण त्याच्यात मिळवतो. पाहूया आपण दुसरा मुलगा कशी कविता तयार करतो. आय वेंट टू द मार्केट. आय वेंट टू द मार्केट. डू यू नो व्हॉट आय बॉट. डू यू नो व्हॉट आय बॉट. सम रेड शायनी ॲपल्स म्हणजे पहिल्या मुलाने घेतलेली वस्तू ती त्याने आधी म्हटली, ती ओळ त्याने आधी म्हटली आणि आता त्याने घेतलेली वस्तू ती तो म्हणणार आहे. अ बिग लोफ ऑफ ब्रेड. बिग म्हणजे मोठा, लोफ म्हणजे वडी किंवा आपण त्याला लादी म्हणतो. आता पावाची लादी, ब्रेड म्हणजे पाव. बिग लोफ ऑफ ब्रेड म्हणजे पावाची मोठी लादी. दॅट्स व्हॉट आय गॉट तेच मला ते मिळालं. आता थर्ड चाइल्ड काय म्हणतो बघा. तो आता त्याची वस्तू या दोघांच्या वस्तूंमध्ये ॲड करणार आहे. अशी ते यादी तयार करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते लक्षात पण राहतं की आपण कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत. आय वेंट टू द मार्केट. आय वेंट टू द मार्केट. डू यू नो व्हॉट आय बॉट. डू यू नो व्हॉट आय बॉट. सम रेड शायनी ॲपल. अ बिग लोफ ऑफ ब्रेड. अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स म्हणजे त्याने कोणती वस्तू घेतली? अ पॅक ऑफ कलर पेन्सिल म्हणजे पेन्सिलचं एक पॅकेट, कलर पेन्सिलचं एक पॅकेट. दॅट्स व्हॉट आय गॉट. दॅट्स व्हॉट आय गॉट. पहिल्या 3 मुलांनी ज्या वस्तू घेतल्या आहेत आणि ती जी यादी तयार केलेली आहे ती या कवितेमध्ये आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. पण पुढच्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ती मात्र कविता आपल्याला तयार करून दिलेली नाही, ती आपल्याला स्वतःला तयार करायची. तर आता यापुढे तुम्ही सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं की चौथा मुलगा, पाचवा मुलगा, सहावा मुलगा त्यांचे ती जी यादी तयार करतायत त्याच्यामध्ये आपण घेतलेली वस्तू कशी मिळवतात ते, कशी ॲड करत जातात ते. चला तर मग फोर्थ चाइल्ड काय म्हणतो बघूया आपण. आय वेंट टू द मार्केट. आय वेंट टू द मार्केट. डू यू नो व्हॉट आय बॉट. डू यू नो व्हॉट आय बॉट. सम रेड शायनी ॲपल्स. अ बिग लोफ ऑफ ब्रेड. अ पॅक ऑफ कलर पेन्सिल. अ सॅक ऑफ ग्राम फ्लोअर. दॅट्स व्हॉट आय गॉट. दॅट्स व्हॉट आय गॉट. अ सॅक म्हणजे गोणी आणि ग्राम ग्राम म्हणजे धान्य, फ्लोअर म्हणजे पीठ म्हणजे धान्याचं पीठ म्हणजे आई जे दळण करून आणते की नाही चक्कीमध्ये, पिठाच्या गिरणीमध्ये जे दळून आणते धान्य त्याला म्हणतात फ्लोअर, पीठ.
a sack of gram flour. That's what I got. आता फिफ्थ चाइल्ड बघा कसं त्याने घेतलेली वस्तू कशी ॲड करतो ते. I went to the market. I went to the market. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shiny apple, a big loaf of bread, a pack of color pencil, a sack of gram flour, a pack of liquid soap. That's what I bought. That's what I bought. लिक्विड सोप. सोप म्हणजे साबण आणि लिक्विड म्हणजे पातळ वस्तू. पातळ वस्तूला इंग्लिशमध्ये लिक्विड असं म्हणतात. म्हणजे पातळ जो आपण डेटॉल वगैरे आणतो ना आपण हँडवॉशसाठी ते. अ पॅक ऑफ लिक्विड सोप म्हणजे त्याचं पॅकेट. दॅट्स व्हॉट आय गॉट. दॅट्स व्हॉट आय गॉट. आता 6 नंबरचा जो चाइल्ड आहे तो त्याने विकत घेतलेली वस्तू कशी ॲड करतो बघा. I went to the market. I went to the market. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shiny apple, a big loaf of bread, a pack of color pencil, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes. That's what I got. That's what I got. आता 7th नंबरचा जो चाइल्ड आहे तो त्याच्यामध्ये त्याने घेतलेली वस्तू ॲड करणार आहे. I went to the market. I went to the market. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencil, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a pair of blue bangles. That's what I got. A pair. पेअर म्हणजे जोडी. म्हणजे दोन वस्तूंना एकत्रितपणे जोडी म्हणतात. जसं हातामध्ये 2 हातांमध्ये एक एक बांगड्या घातल्या म्हणजे 2 बांगड्या घेतल्या आपण त्याला म्हणतात पेअर. 2 वस्तूंना पेअर म्हणतात. ब्ल्यू बँगल्स. ब्ल्यू म्हणजे निळा आणि बँगल्स म्हणजे बांगड्या. अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स. दॅट्स व्हॉट आय गॉट. दॅट्स व्हॉट आय गॉट. आता नेक्स्ट चाइल्ड बघा कसे तयार करेल त्याची कविता. I went to the market. I went to the market. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shiny apple, a big loaf of bread, a pack of color pencil, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey. हनी म्हणजे मध आणि जार म्हणजे बरणी. अ बिग जार ऑफ हनी म्हणजे मधाची मोठी बरणी. दॅट्स व्हॉट आय गॉट. दॅट्स व्हॉट आय गॉट. आता नेक्स्ट चाइल्ड बघा कशी तयार करेल. त्याला काय ॲड करायचे. अ बंच ऑफ बिग बनानास हे त्याला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. आय वेंट टू द मार्केट. आय वेंट टू द मार्केट. Do you know what I bought? Do you know what I bought? Some red shiny apple, a big loaf of bread, a pack of color pencil, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey, a bunch of big bananas. That's what I got. That's what I got. आणि शेवटचा जो चाइल्ड आहे म्हणजे कितवा आहे तो 10वा मुलगा आहे. म्हणजे टोटल किती आहे चाइल्ड्स बाजारात जाणारे 10 चाइल्ड्स आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने एक एक वस्तू घेतलेली आहे. तर आता 10th चाइल्ड म्हणजे 10वा मुलगा कसं म्हणेल. आय वेंट टू द मार्केट. आय वेंट टू द मार्केट. डू यू नो व्हॉट आय बॉट. डू यू नो व्हॉट आय बॉट. सम रेड शायनी ॲपल, a big loaf of bread, a pack of color pencil, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey, a bunch of big bananas, a string of white flowers. That's what I got. That's what I got. A string. String म्हणजे माळ. कशाची माळ. व्हाईट फ्लॉवर्स म्हणजे पांढऱ्या फुलांची माळ.
याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट शिकायला मिळाली आहे, ती म्हणजे कोणती, तर समूहदर्शक शब्द हे इंग्रजीतून आपल्याला शिकायला मिळत आहेत। बघा तुम्हाला दिसतंय मी काही समूहदर्शक शब्द लिहिलेले आहेत आणि त्याच्यापुढे त्यांचे चित्र पण लिहिलेले आहेत। जसं पहिलं काय होतं, सम रेड शायनी ॲपल, त्याच्यापुढे बघा दिसते अ बिग लोफ ऑफ ब्रेड, ब्रेडचं पण चित्र दिसते तुम्हाला तिथे, आणि तो समूहदर्शक शब्द पण माझा लिहिलेला आहे। अ पॅक ऑफ कलर पेन्सिल, पेन्सिलचं पॅकेट पण दिसते तुम्हाला। अ सॅक ऑफ ग्राम फ्लोअर, पुढचा समूहदर्शक शब्द आहे अ पॅक ऑफ लिक्विड सोप। त्याच्यापुढे बघा सम ज्युसी राईप मँगोज, मँगोजचं पण चित्र दिलेलं आहे ते त्या समूहदर्शक शब्दांच्या पुढे। त्याच्यापुढे आहे अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स, बँगल्सचं पिक्चर आहे आणि त्याच्या आधी समूहदर्शक शब्द लिहिला आहे अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स। त्याच्यापुढे आहे अ बिग जार ऑफ हनी, खाली आहे अ बंच ऑफ बिग बनानाज, आणि त्याच्यापुढे आहे अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स, स्ट्रिंग म्हणजे माळ, कशाची माळ, तर व्हाईट फ्लॉवर्सची, पांढऱ्या फुलांची माळ। अशा प्रकारे हे समूहदर्शक शब्दसुद्धा आपल्याला या कवितेमधून शिकायला मिळालेले आहेत। कोणते कोणते, सम रेड शायनी ॲपल, अ बिग लोफ ऑफ ब्रेड, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल, अ सॅक ऑफ ग्राम फ्लोअर, म्हणजे सॅक ऑफ ग्राम फ्लोअर, अ पॅक ऑफ लिक्विड सोप, सम ज्युसी राईप मँगोज, अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स, अ बिग जार ऑफ हनी, अ बंच ऑफ बिग बनाना, अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स। तर आता यापुढे आपण शब्दांचे अर्थही पाहणार आहोत। जे शब्द आता या कवितेमध्ये आपण शिकलो आहेत त्यांचे अर्थही मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेले आहेत बघा। वेंट, वेंट म्हणजे गेला। मार्केट, मार्केट म्हणजे बाजार, मी त्यांचे उच्चार आणि अर्थ पण लिहिलेले आहेत, तर तुम्हाला हे तुमच्या वहीत लिहून घ्यायचे आणि ते शब्द स्पेलिंग त्यांच्या पाठ करायचे, स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ पाठ करायचे आहेत तुम्हाला। बघा, वेंट म्हणजे गेला, मार्केट म्हणजे बाजार, नो म्हणजे माहीत असणे, हे तुम्हाला सगळं दिसतं। वॉट म्हणजे WHAT वॉट, वॉट म्हणजे काय, BOUGST बॉट, बॉट म्हणजे विकत घेतले, SOME सम, सम म्हणजे काही, SHINY शायनी, शायनी म्हणजे चमकदार, GOT गॉट, गॉट म्हणजे मिळाला, RIPE राईप, राईप म्हणजे परिपक्व म्हणजे पूर्ण वाढ झालेला, लोफ ऑफ ब्रेड म्हणजे पावाची लादी, LOAF लोफ, OF ऑफ BREAD ब्रेड, SACK सॅक, सॅक म्हणजे गोणी, GRAM ग्राम, FLOAR फ्लोअर, ग्राम फ्लोअर म्हणजे धान्याचं पीठ, JAR जार, जार म्हणजे बरणी, HONEY हनी, हनी म्हणजे मध, BUNCH बंच, बंच म्हणजे घड किंवा गुच्छ किंवा घोस, STRING स्ट्रिंग, स्ट्रिंग म्हणजे माळ किंवा आपण त्याला गजरा पण म्हणतो। आलं लक्षात? तर असे हे कठीण शब्दांचे अर्थ आहेत की जे तुमच्यासाठी बरेच शब्द नवीन आलेले आहेत ना, त्या शब्दांचे अर्थ, त्यांचे उच्चार, स्पेलिंग हे सगळं मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे। तर तुम्ही यांच्या स्पेलिंग लिहून काढायच्या, अर्थही लिहून काढायचे, उच्चारही लिहून काढायचे आणि ते पाठ करायचे आहेत। आणि ही पूर्ण कविता तुम्हाला जरी पुस्तकात दिलेली नाही, फक्त 3 मुलांनी म्हटलेल्या ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्या पुढच्या ज्या मुलांच्या ओळी आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। म्हणजे ही पूर्ण कविता तुम्हाला लिहून काढायची आहे तुमच्या वहीमध्ये आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायची आहे। ओके, तर इथे आपला हा पाठ संपला असं मी जाहीर करते। धन्यवाद।